चांगदेव परिसरात अवैध गावठी दारूची विक्री, तरुणांचं भविष्य धोक्यात. मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव परिसरात अवैध दारू विक्रीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अवैध दारूमुळे परिसरातील तरुण पिढीचं आरोग्य आणि भविष्य धोक्यात आलं असल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिक आणि पालकांनी केली. चांगदेव इथं दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र याच भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेत इथं खुल्याम गावठी हातभट्टी तसेच बनावट देशी दारूची विक्री सुरू आहे. काही अवैध दारू विक्रेते तर राजकीय वरदस्ती मिळाल्याच्या बळावर हा धंदा उघडपणे करत असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला. या विक्रेत्यांनी थेट नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली. आम्ही पोलिसांना पैसे देतो, आमचे दुकान बंद करण्याची कुणाची हिंमत नाही, अशा शब्दात विक्रेते उघडपणे धमकावत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिकांच्या मते या अवैध दारूच्या विळख्यामुळे चांगदेव परिसरातील अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. अनेक जण अजूनही त्याच मार्गावर आहेत. पालकांनी आणि ग्रामस्थांनी वारंवार याबद्दल तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, अशी खंत व्यक्त होते. मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दारू विक्री थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरलंय, अशी जनतेची भावना आहे. चांगदेव सारख्या धार्मिक स्थळी अशी बेकायदेशीर धंदेबाजी सुरू राहणं अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली. अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने छापे टाकून कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून केली जाते. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर.